होत नव्हते माझे, तर मग मी ते अनइन्स्टॉल करून टाकलं. सो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ठरवायला हवं की तुमच्या लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन काय आहेत आणि तुमचं फोकस आहे की नाही तुमच्या गोष्टींकडे. सो आय अनइन्स्टॉल्ड दॅट अँड माझा टाईम खूप सेव्ह झाला. पण आता व्हॉट्सअप स्टेटस आणि व्हॉट्सअपही मला नको आहे ॲक्च्युली माझ्या मोबाईलमध्ये. पण कम्युनिकेशनचं तेच एक चांगलं मीडियम आहे सध्या. पण ते आता सोशल मीडियाकडे त्याची वाटचाल चालू आहे. स्टेटस टाकले जातात, त्यानंतर काय म्हणतात त्याला म्युझिक पण देता येत आहे तुम्हाला स्टेटसला, अमक्या धमक्या. आणि काय मग ते येऊन एकच होणार आहे. तर व्हॉट इज युअर स्टेटस. सो स्टेटस दाखवण्यातच आज सगळा जमाना चालला आहे. फोटो लगेच कुठल्याही गोष्टीचा फोटो काढला जातो आहे, क्लिक केलं जातं आहे, टाकलं जातं आहे. ओके, ठीक आहे. बट काय आता आम्हाला तरी मार्केटिंगसाठी वापरावं लागतं ॲज ए इन्स्टिट्यूट म्हणून. पण प्रत्येकालाच पाहिजे असं काही नाही आहे. पण असं दिसतं कुणी ट्रिपला गेलं लगे फोटो, कुणी अमकं केलं लगेच फोटो, स्टेटस, फेसबुक. आता ते मोबाईलमध्ये आलं आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. असो, बरं कमिंग बॅक. मग काल जे शिकलो होतो मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस, मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर. त्यानंतर काल होमवर्कसाठी काही क्वेश्चन दिले होते. तुमच्यापैकी कोणी केलं का ट्राय? सिद्धी, साक्षी, शिवराज? सर आमच्याजवळ जे बुक आहेत ना त्याच्यावर 306 पेज नंबर फक्त समरी म्हणून एक पेज दिलेलं आहे. त्यात क्वेश्चन पण सापडत नाहीयेत आणि क्वेश्चन आहेत ते फक्त 13 नंबर पर्यंतच आहेत. 15, 16, 17, 18 नंबरचा एक पण क्वेश्चन नाहीये. मग ते ना काय आलं साक्षी, म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या क्लासवर 75 कॉपीज मागवत असतो नाही का. आणि मग पुढच्या 25 कॉपीज नवीन मागवल्या असतील ना तर ते पब्लिकेशन वाले काय करतात, रिवाईज करतात. रिवाईजमध्ये ते एखादं पेज पुढं मागं होतं. मग त्या एक्सरसाइज सेक्शनमध्ये जा वाटलंस तू साक्षी. आणि एक्सरसाइज सेक्शनमध्ये म्हणजे तिथंच एक्स्ट्रा न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिस असं काहीतरी सेशन असेल, तुमचं सेक्शन असेल. तू बुकवर बघ बरं, न्यूमेरिकल्स फॉर प्रॅक्टिस म्हणून आहे का, असं हेडिंग आहे का कुठं न्यूमेरिकल्स फॉर प्रॅक्टिस? म्हणजे त्या हां आहे ना. मग त्या न्यूमेरिकल्स फॉर प्रॅक्टिसमध्ये आता तुला बी ड्यू टू शॉर्ट बार मॅग्नेट ऑन द ॲक्सिस किंवा इक्वेटर असं सब हेडिंग असेल एखादं. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू शॉर्ट बार मॅग्नेट. आणि मग त्याच्या अंडर तुला हे न्यूमेरिकल्स मिळतील सेपरेटली. बघ बरं, किंवा मला फोटो पाठव, मी सांगतो तुला कुठे न्यूमेरिकल्स फॉर प्रॅक्टिसच्या पुढे फोटो पाठव. सर द बार मॅग्नेट आहे. हां, बार मॅग्नेट आहे का? हो. मग तिथं आहेत का हे प्रश्न आहेत का बघ बरं, जे काल दिले होते ते. सर क्वेश्चन सांगता का एक, कारण लिहिलेलं नाहीये. थांब एक मिनिट. मला तू ए मुलांना खाली जा, चला पटकन, गणिताचं लेक्चर सुरू झालं असेल. सांगळे, रुद्र, चला पटकन खाली व्हा. एकच मिनिट. क्वेश्चन मला असं वाटतं काल असं घेतलं होतं. हे शॉर्ट बार मॅग्नेट डायपोल मोमेंट ऑफ 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय इट ॲट ए पॉइंट इन एअर ॲट ए डिस्टन्स ऑफ 50 सेंटीमीटर फ्रॉम आयदर पोल. हो सर आहे. हां, मग ते किती नंबर आहे बघा, 14, 15, 16, 17 असं काहीतरी होते इथं. इथं 3, 4, 5 नंबर आहे. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही ना. मग ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. हां, मग ते हो सर आज सेंड करेल. ठीक आहे, मग आज सॉल्व करा मग. ओके. सो मग आज थोडीशी थेअरीची प्रॅक्टिस करूयात. थेअरी पुढचा पार्ट जो आहे तो थेअरीचा तो घेतो आणि त्या पार्टकडे येतो मग मी. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे गॉस लॉ फॉर मॅग्नेटिझम. मग गॉस लॉ फॉर मॅग्नेटिझम घेऊयात आणि त्याच्यानंतर अर्थ मॅग्नेटिझमकडे जाऊयात. ठीक आहे. सो मी स्क्रीन शेअर करतो मग गॉस लॉ इन मॅग्नेटिझम. आज उद्या आपली मेगा टेस्ट आहे बरं का. मेगा टेस्टमध्ये मग झालेले सगळे जे 4 ते 5 चॅप्टर आहेत ते सगळे राहतील. ओके, बरं. आता गॉस लॉ फॉर मॅग्नेटिझम हे हेडिंग देतो मी, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. काय सांगतो हा गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम? तर तो सांगतो की
बाबा एखाद्या सरफेसचं बघा मी आता इथं एक रिंग काढतो किंवा लूप काढलं. हां 8:30 बसा ना आरती अभ्यासाला का नको? काय पेपर आहेत का? मग अभ्यास चालू आहे का? मग अभ्यास करताय? ठीक ठीक आहे, पण 8:30 रोज तयारी ठेवायची. कशाचे 8लाच पळून जातात. हा तो हाल झाला वाबळे ना. हां कुठं लावला रे वाबळेने क्लास? म्हणसे का? बरं बरं. नाही नाही ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. विचारतोय कारण काल ते बघितलं ना मी त्याला त्या. नाही आपण काल तुला सोडायला आलता ना त्यावेळेस मी बघितलं म्हणून विचारलं. ओके मला तो आहे ना जेईचं प्रिपरेशनसाठी तो म्हणत होता आकाशकडे जायचंय मला म्हणून म्हटलं क्लोटला लावलं. ठीक आहे ठीक आहे ओके ओके चालेल जा मग. हां गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम बच्चा पार्टी. तर मग गॉस लॉ काय सांगतो हे बघा, असं एखादं मॅग्नेटिक लूप आहे. आता मॅग्नेटिक लूप म्हणजे काय तर कधी पण आहे ना. हॅलो एम आय ऑडिबल? स्क्रीन विजिबल? येस सर. हां ठीक आहे. तर मी तुम्हाला काल शिकवलं होतं की कुठलाही मॅग्नेट ज्यावेळेस कुठली मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्यावेळेस तयार होते तर ती एक क्लोज सर्क्युलर लूप असते. ठीक आहे, म्हणजे नाही का आपण मी तुम्हाला काल परवा जे सांगितलं होतं मॅग्नेटिझम स्टार्ट करताना की हा बार मॅग्नेट आहे सपोज, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथून ओरिजिनेट होतील. ठीक आहे, आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथून आउटसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ टुवर्ड्स साऊथ and inside the magnet they travel from south to north like this. So they always form a closed circular loop. मग गॉस लॉ काय सांगतो? गॉस नावाचा हा सायंटिस्ट होता. मग त्या सायंटिस्टने काय सांगितलं बाबा की एखादं जर क्लोज सर्क्युलर लूप तुम्हाला पाहायला मिळालं मॅग्नेटिक फील्डचं तर त्याचा एक छोटासा एलिमेंट घ्या. छोटासा एलिमेंट सपोज याला आपण म्हणूयात लाईन इंटिग्रल म्हणूयात किंवा सरफेस इंटिग्रल म्हणूयात. ठीक आहे, तर आता मी हा जो छोटासा इलेमेंट आहे त्याला DS ह्या म्हणजे ह्या सरफेसचा एक छोटासा एरिया घेतला सपोज याला, आणि याला नाव दिलं DS बार. ठीक आहे, सो हा DS बार आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन. आता मॅग्नेटिक फील्ड लाईन सपोज अशी चालली इथून तर तिला टँजंट ड्रॉ केली ही मॅग्नेटिक फील्ड लाईन. सो B बार डॉट DS बार ह्या दोन कॉम्पोनंटचा जर मी डॉट प्रॉडक्ट घेतला बघा, B बार डॉट DS बार ह्या दोन वेक्टरचा मी डॉट प्रोडक्ट घेतला आणि त्यांचं हे क्लोज लूप इंटिग्रल आहे. म्हणजे आता हे एक प्रकारचं लूप तयार झालं आहे. मग मी घेतलं इंटिग्रेशन ऑफ B बार डॉट DS बार ओव्हर ए क्लोज रिंग. म्हणजे ही जे मधलं सर्कल दिसतोय तुम्हाला इंटिग्रेशन साईनमध्ये, हा इंटिग्रेशन साईन आहे. हा लक्षात घ्यायचं इंटिग्रेशन साईन. तर मग ही इंटिग्रेशन साईन आहे B बार आणि हे दोघांमध्ये दोन वेक्टर आहे. आता DS बार हा सरफेस एरिया वेक्टर आहे, त्याला एरिया वेक्टर आपण म्हणूयात. सो दिस इज अ डॉट प्रॉडक्ट, हे इंटिग्रेशनचा साईन. ठीक आहे, आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे क्लोज्ड लूप इंटिग्रल मी म्हणतोय तुम्हाला, तर यालाच म्हणतात फाय बी म्हणजे कोण तर मॅग्नेटिक फ्लक्स. सो मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू क्लोज्ड लूप इंटिग्रल ऑफ B बार डॉट DS बार आणि त्याची व्हॅल्यू असते हमेशा 0. किती असते? 0. म्हणजेच काय त्यांचं असं म्हणणं आहे, सोपं सांगायचं म्हणलं तर स्टेटमेंट मी नंतर लिहून घेतो, आधी समजून घ्या. त्यांचं म्हणणं काय की कुठंही म्हणजे तुम्ही जर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कन्सिडर केल्या आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सपोज अशा चालल्यात आणि त्याच्या भोवती जर मी अशी रिंग टाकली, सर्कल टाकला, तर यू विल फाइंड जेवढा नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे जेवढा फ्लक्स इथून एंटर होतोय, सपोज दिस इज फ्लक्स एंटरिंग द सरफेस इज ऑलवेज इक्वल्स टू फ्लक्स लिव्हिंग द सरफेस. ठीक आहे, यातनं जेवढं बाहेर निघतोय आउट म्हणूया त्याला, आणि दिस इज इनपुट म्हणजे जेवढा आत येतोय तेवढाच बाहेर पडतोय फ्लक्स, असं घडणार आहे. ओके, सो दिस इज मॅग्नेटिक फ्लक्स B. मग ते म्हणतात की तुम्ही जर मग ह्याचं क्लोज लूप इंटिग्रेशन घेतलं तर त्याची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे
तुम्ही जर आता दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सपोज फ्लक्स कमिंग इनपुट मायनस फ्लक्स गोईंग आउट, ठीक आहे, आउट, तर दोघांचं सबट्रॅक्शन काय येईल? 0. का बरं? कारण दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, ठीक आहे. सो टोटल फ्लक्स असं हमेशा म्हणतात, टोटल फ्लक्स एंटरिंग द सरफेस इज ऑलवेज इक्वल टू टोटल फ्लक्स लिव्हिंग द सरफेस. आणि जर दोघांचं मग तुम्ही फ्लक्सचं हे बघा, टोटल फ्लक्स इथे घेतलं, टोटल फ्लक्स एंटरिंग द सरफेस इज ऑलवेज इक्वल टू टोटल फ्लक्स लिव्हिंग द सरफेस. म्हणजे मी असं पण म्हणू शकतो, हा इकडे गेला फ्लक्स इज डिनोटेड बाय फाय, बी स्टँड्स फॉर, बीच्या ऐवजी मी इथं मॅग्नेटिक फ्लक्स पण घेतो, यम पण घेऊ शकतो, ठीक आहे. आणि हा मायनस साईन पलीकडे गेला, सो फ्लक्स इन कमिंग इन इज ऑलवेज इक्वल्स टू फ्लक्स गोईंग आउट, ठीक आहे. सो फ्लक्स इनपुट फ्लक्स आउटपुट दोघांच्या व्हॅल्यू काय असतील? सेम असतील. आणि दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं तर टोटल फ्लक्स एंटरिंग द सरफेस अँड लिव्हिंग द सरफेस इज ऑलवेज इक्वल, आणि दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं तर ते 0 येतं. मग आपला गॉस लॉ काय सांगतो की फ्लक्स ओव्हर एनी क्लोज सरफेस बी बार डॉट डी एस बार इज ऑलवेज इक्वल टू 0, ठीक आहे. टोटल फ्लक्स म्हणतात त्याला. मग असं पण म्हणतात की सिंगल मोनोपोल एक्झिस्ट करत नाही, असं पण एक प्रकारचं त्याचं स्टेटमेंट आहे. सो मग गॉस लॉचं जर स्टेटमेंट लिहायचं असेल तर आपण असं पण म्हणू शकतो की द नेट मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए क्लोज्ड गॉशियन सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 0, ठीक आहे. मग इथं स्टेटमेंट लिहितो आता मी, स्टेटमेंट, तो स्टेटमेंट क्या है? द नेट मॅग्नेटिक फ्लक्स, द नेट मॅग्नेटिक फ्लक्स phi b, flux phi b through a closed Gaussian surface, through a closed Gaussian surface is 0. Closed Gaussian surface is 0, ठीक है. सो ये होता है नेट मॅग्नेटिक फ्लक्स पाय बी थ्रू ए क्लोज गॉशियन सरफेस इज 0. हे झालं त्याचं स्टेटमेंट. किंवा दुसरं असंही म्हणतात की मॅग्नेटिक मोनोपोल डझंट एक्झिस्ट, म्हणजे एक सिंगल मॅग्नेटिक पोल कधीच एक्झिस्ट करत नाही. इट ऑलवेज कम्स इन द फॉर्म ऑफ पेअरच्या फॉर्ममध्ये येतो, असं पण त्याचं एक दुसरं स्टेटमेंट आहे. तुम्हाला MCQ मध्ये तसा क्वेश्चन पाहायला मिळेल, पण आता तुम्ही तुर्तास एवढा क्वेश्चन पाठ करू शकता. बरं, इथं तुम्हाला सांगितलं जेवढा फ्लक्स एंटर करतो एखाद्या सरफेसवर तेवढाच फ्लक्स बाहेर पण पडत असतो. सो कधीच तो साचून ठेवला जात नाही किंवा कधीच त्याची ॲडिशन होणार नाही. द नेट मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए क्लोज्ड गॉशियन सरफेस इज ऑलवेज 0. मग क्लोज गॉशियन सरफेस, ही जी रिंग इथं आखली आहे, ह्या रिंगला काय म्हणायचं तुम्ही? क्लोज्ड गॉशियन सरफेस, ओके. सो थोडंसं समजण्यासाठी थोडंसं डोक्याबाहेरचं गोष्ट आहे, पण हे बघा, तुम्हाला वाटलं असं मी गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण समजून सांगतो. सो गॉस लॉ, आता इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर नाही झालेला आपला, पण गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय सांगतो? गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये एखादा सरफेस तुम्ही घेतला, त्या सरफेसने एखादा चार्ज एनक्लोज केलेला असेल, सपोज Q1, Q2, Q3 असे n नंबर ऑफ चार्जेस त्याने जर एनक्लोज केलेले असतील त्या सरफेसने, प्रत्येकाची काही ना काही पोलॅरिटी असेल. मी आता घेतलं प्लस पोलॅरिटी. तर असं म्हणतात की मी तुम्हाला शिकवलं होतं, एखादा चार्ज आहे, तो चार्ज काय करतो रे? इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो. मग ती कशी असते? तर पॉझिटिव्ह असेल तर रेडियली डायरेक्टेड आउटवर्ड, मग Q2 पण करेल, Qn पण करेल. मग आता प्रत्येकाची घेत बसायची का? तर नाही. मग आपण काय करणार? एक टोटल चार्ज घेणार. मग टोटल चार्ज कसा घ्यायचा? टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस, एनक्लोज्ड बाय द सरफेस. मग तो कसा देणार? तर तो देतोय आपण सगळ्यांची ॲडिशन करून. सो टोटल चार्ज Q घेतला इज इक्वल्स टू सगळ्यांची अल्जेब्रिक सम करायची, I फ्रॉम 1 to n आणि QI असं म्हटलं. मग Q1, Q2, Q3 सगळ्यांची अल्जेब्रिक सम करायची, ठीक आहे. असं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये असे. सो नंबर ऑफ चार्जेस जर असेल तर टोटल चार्ज एनक्लोज बाय द सरफेस किती आहे बाबा? मग फ्लक्स काय लिहितात? फ्लक्स म्हणजे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गिवन सरफेस, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू
गिवन सरफेस, ठीक आहे, थ्रू गिवन सरफेस इज गिवन बाय इलेक्ट्रिक फ्लक्स. बरं का, आता मॅग्नेटिक फ्लक्स नाही बोलत आहे मी, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण गॉस लॉ आहे. तर म्हणजे ॲक्च्युली देर इज व्हेरी मच ॲनालॉगी बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड मॅग्नेटिझम. म्हणजे एकमेकांशिवाय ते अपुरं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण आणि मॅग्नेटिझम पण, दोघं एकमेकांना पूरक असतात. सो इलेक्ट्रिक फ्लक्स तो ये लिखा जाता है 1/ε0 टाइम्स, बघा, ε0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, समेशन ऑफ आय फ्रॉम 1 to n आणि क्यू आय. मग हा झाला गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एनी क्लोज सरफेस इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/ε0 टाइम्स समेशन ऑफ क्यू आय. मग 1/ε0 टाइम्स इथं जे चार्जेस होते आपले, ते सगळ्या चार्जेसची ॲडिशन आपण अशी लिहिली होती टिल क्यू एन, ठीक है. सो दिस इज टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स. तो ये एक अपना फॉर्मूला आ गया भाई, ठीक है. सो ये था गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी सरफेस. तुम्ही म्हणताल याच्यात आणि गॉस लॉ इन मॅग्नेटिझममध्ये काय साधर्म्य? साधर्म्य काय नाही, इथं फ्लक्सची व्हॅल्यू 0 घेतली आहे, इथं 1/ε0 टाइम्स अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल चार्जेस. कारण चार्जेस ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ती इझिली तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा त्यांचे ॲडिशन करू शकता. पण इथं काय घडतं की बाबा गॉस लॉ सांगतो मॅग्नेटिझममधला की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या टर्मिनेट होत नाही, तशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टर्मिनेट होतात. टर्मिनेट म्हणजे कसं की आपण याच्यापूर्वी बघितलं आहे, एक सपोज इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे बरं का, प्लस क्यू, आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे मायनस क्यू. तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या पॉझिटिव्ह चार्जकडनं हमेशा अशा आउटवर्ड डायरेक्शनमध्ये डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड अशा असतात, बरोबर. आणि निगेटिव्ह चार्जमध्ये त्या इनवर्ड असतात, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस, ठीक आहे, लाईक दिस, ओके. सो दे आर ऑलवेज डायरेक्टेड इनवर्ड्स, म्हणजे त्या इथे येऊन खतम होत आहेत, निगेटिव्ह चार्जवर जाऊन खतम होतात, पॉझिटिव्ह चार्जवरनं ओरिजिनेट होतात. पॉझिटिव्ह चार्जकडनं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट होतात, निगेटिव्हवर जाऊन खतम होतात. पण आपल्या मॅग्नेटच्या लूपमध्ये तसं नाही आहे. मॅग्नेटच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्या नॉर्थकडनं ओरिजिनेट होतात, साऊथकडनं जाऊन टर्मिनेट नाही होत, त्या परत इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. तसं तिकडं नाही आहे, तिथं निगेटिव्ह चार्जला जाऊन खतम झालं आहे. सो म्हणून टोटल फ्लक्स एंटरिंग द सरफेस इज ऑलवेज इक्वल टू टोटल फ्लक्स लिव्हिंग द सरफेस असं पण म्हटलं जातं. आणि म्हणून नेट मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 0. दोघांमधला फरक समजला? थोडं झेपायला जड जाऊ शकतं, बट इट्स ओके, इट्स फाईन. प्रेम, शिवराज, सिद्धी, साक्षी, स्टेटमेंट आहेत, थोडे पाठ करावे लागतील, थोडे झेपायला जड जाऊ शकतात, पण इट्स ओके. तुम्ही तेवढं ते मगअप करू शकतात. ओके, फाईन, फाईन विथ दिस. सो टेक्निकल टर्म्स आहेत, जास्त डोक्यात तुमच्या लगेच घुसणार नाही, म्हणून ज्या घुसत नाहीत त्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या तरी चालतील. त्यांचे स्टेटमेंट, त्यांचे इक्वेशन्स, ठीक आहे. मग बी बार हा मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर आहे, डी एस बार हा सरफेस एरियाचा वेक्टर आहे, आणि दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट आहे, ठीक आहे. सो दॅट इज फ्लक्स. बरं, मग आता ज्याच्यावर म्हणजे याच्यावर एखाद दुसराच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल, पण ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात ते आहे अर्थ्स मॅग्नेटिझम. तर मग अर्थ्स मॅग्नेटिझमला आज सुरुवात करतो, त्याचं काही डेफिनेशन घेतो, आणि मग तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल अर्थ्स मॅग्नेटिझमवर, ठीक आहे. सो आपली जी पृथ्वी आहे असं म्हणतात, ठीक आहे, पृथ्वी, ओके, प्रॉपर सर्कल नाही आलं. हां, आपली जी पृथ्वी आहे ना, तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, ठीक आहे, आता थोडंसं समजून घ्या लॉजिक. तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एक खूप मोठा ह्यूज बार मॅग्नेट आहे असं म्हणतात, ठीक आहे. सो याला आपण म्हणतो जिओग्राफिक ॲक्सिस ऑफ अर्थ. ही सपोज पृथ्वी आपली, तर दिस इज जिओग्राफिक ॲक्सिस पृथ्वीचा. मग ॲक्सिस कोणाला म्हणतात रे? काल मी तुम्हाला मॅग्नेटच्या केसमध्ये शिकवलं आहे, जी इमॅजिनरी लाईन ही 2 पोलमधनं जाईल तर त्याला म्हणतात ॲक्झियल लाईन. तर मग आपल्या केसमध्ये हे 2 पोल कुठले आहेत बघा बरं. तर एक आहे नॉर्थ पोल विच इज पासिंग थ्रू, पृथ्वीचा एक नॉर्थ पोल आहे आणि पृथ्वीचा एक साऊथ पोल आहे. तर याला जिओग्राफिक साऊथ, जिओग्राफिक नॉर्थ असं म्हणतात, ठीक आहे. मग असं म्हणतात
की हा जिओग्राफिक ॲक्सिस आहे, त्या जिओग्राफिक ॲक्सिसला एखादी लाईन अशी सेंटर ऑफ द अर्थमधनं चालली आहे आणि परपेंडिक्युलर टू द जिओग्राफिक ॲक्सिस असेल तर याला आपण म्हणतो जिओग्राफिक इक्वेटोर. क्या बोलते हैं इसको? जिओग्राफिक इक्वेटोर. ही काय होती? जिओग्राफिक ॲक्सिस. आणि हा कोण होता तुमचा? सेंटर. ओके, अर्थचा. तर an imaginary line which passes through the poles of the earth is called as geographic axis. An imaginary line passing through the center of the earth and perpendicular to the geographic axis is called as geographic equator. तो ह्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, आता आपल्या पॉईंटकडे येतो, ह्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एक खूप मोठा ह्यूज बार मॅग्नेट आहे आणि तो ह्यूज बार मॅग्नेट इथे आहे. ठीक आहे, लाईक दिस. तर हा जो बार मॅग्नेट आहे हा असा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, असं म्हणतात ते अशी कॅडबरी, किटकॅटची कॅडबरी कशी असते आपली, पर्क बिर्क असते लांबवाली, तसे. ठीक आहे, आता एक्झॅक्ट सेंटरला नाही आलं हे. तर मग इथं ह्या मॅग्नेटचा आहे ना साऊथ पोल असतो बघा, साऊथ पोल ऑफ मॅग्नेट SM लिहिला मी, आणि इथं मॅग्नेटचा नॉर्थ पोल असतो NM लिहिला मी, NM. इधर SM, इधर क्या NM, और इसको बोलते हैं मैग्नेटिक एक्सिस. ठीक है, दिस इज जियोग्राफिक एक्सिस, दिस इज मैग्नेटिक एक्सिस. और ये मैग्नेटिक एक्सिस को जो परपेंडिकुलर जाएगा, मैग्नेट के सेंटर से जाएगा, इसको बोलते हैं मैग्नेटिक इक्वेटोर. सो दिस इज मैग्नेटिक इक्वेटोर. ओके, सो बघा गोष्टी. सो मैग्नेटिक एक्सिस, मैग्नेटिक इक्वेटोर. मग मला आता सांगायचं काय गोष्टी बघा. तर हा जिओग्राफिक ॲक्सिस आणि मॅग्नेटिक ॲक्सिस यांच्यामध्ये थोडासा अँगल कललेला आहे. कललेला किती तो? तर तो वेस्टच्या दिशेने 11.3 डिग्रीजने कललेला आहे. 11.3 डिग्रीज टुवर्ड्स द वेस्ट साईड. नॉर्थ, साऊथ, सपोज दिस इज ईस्ट साईड अँड दिस इज वेस्ट साईड. ओके, लॉजिक समजतंय सर्वांना? लक्ष आहे सर्वांचं? साक्षी, प्रेम, सिद्धी, लक्ष आहे का? बघून हां, मॅग्नेटिक ॲक्सिस. तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एक खूप मोठा ह्यूज बार मॅग्नेट आहे असं म्हणतात, सायंटिस्ट लोकांनी सांगितलं. आणि पृथ्वीचं जिथं नॉर्थ आहे तिथं मॅग्नेटचा, त्या ह्यूज बार मॅग्नेटचा साऊथ आहे. पृथ्वीचा जिथं साऊथ आहे तिथं त्या मॅग्नेटचा नॉर्थ आहे. ठीक आहे, पण दोघं एकमेकांना अलाइन आहे का दोघांचे ॲक्सिस? पृथ्वीचा जिओग्राफिक ॲक्सिस आणि त्या ह्यूज बार मॅग्नेटचा मॅग्नेटिक ॲक्सिस दोघं एकमेकांना अलाइन नाही आहेत. दोघांमध्ये थोडासा अँगल आहे थीटा, आणि तो थोडासा डाव्या बाजूला म्हणजे टुवर्ड्स वेस्ट कललेला आहे. कितीने? तर 11.3 डिग्रीने, एवढ्या अँगलने तो डाव्या बाजूला कललेला आहे. मग आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून ओरिजिनेट होतात बाबा? तर नॉर्थ पोलवरनं ओरिजिनेट होतात. मग नॉर्थ पोलवरनं अशा ओरिजिनेट होतात मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. इथून पण होते नॉर्थ पोलवरनं. आणि साऊथ पोलवरनं काय होतात? त्या इनसाईड परत येतात. नॉर्थ पोलवरनं अशा बाहेर निघतील, अशा गोलाकार फिरतील, आणि गोलाकार फिरून परत साऊथकडनं काय करतील? त्या एंट्री मारतील. ठीक आहे, समजतंय लॉजिक तुम्हाला? ओके. आणि इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. सो लाईक दिस, म्हणजे एंड होत नाही, खतम होत नाही. बरं, लॉजिक समजतंय सर्वांना? लॉजिक समजतंय का मग? हां, मॅग्नेटबद्दल कळलं, मॅग्नेटिक इक्वेटर, मॅग्नेटिक ॲक्सिस, त्यानंतर जिओग्राफिक ॲक्सिस, त्या गोष्टीबद्दल कळतंय. सो मग अर्थच्या भूगर्भामध्ये एक ह्यूज मॅग्नेट आहे, आणि त्या मॅग्नेटच्या दोन पोल्सला जी इमॅजिनरी लाईन जॉईन करते त्याला म्हणतात मॅग्नेटिक ॲक्सिस. मग आपण इथं 1-2 डेफिनेशन घेऊयात, सो तुम्हाला आयडिया मिळून जाईल. बघा मी लिहितो जिओग्राफिक ॲक्सिस. बघा फिजिक्समध्ये ना व्होकॅब्युलरी फिक्स आहे, ती बदलत नाही, तिच्यामध्ये बदल करत बसायचं नाही. जिओग्राफिक ॲक्सिस, मग जिओग्राफिक ॲक्सिस म्हणजे काय? अँड इमॅजिनरी लाईन, तुम्हीच सांगताल बरं का मला आता. बघा, अँड इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू
two poles of earth, passing through two poles of earth. अर्थच्या दोन पोल मधने जाणारी इमेजिनरी लाइन इज कॉल्ड एज, उसको क्या बोलेंगे, जियोग्राफिक एक्सिस. ठीक है. हाँ, an imaginary line passing through two poles of earth is called a geographic axis. त्यालाच कॉन्ट्रास्ट मध्ये मी लिहितो मॅग्नेटिक ॲक्सिस. मॅग्नेटिक ॲक्सिस काय बघा, अँड इमॅजिनरी लाईन, सेम सेंटेन्स वापरतोय मी बघा. अँड इमॅजिनरी लाईन वरती जे सेंटेन्स वापरले ना तेच, पासिंग थ्रू टू पोल्स ऑफ, आता इथं शब्द काय लिहितोय बरं का, टू पोल्स ऑफ अर्थ्स बार मॅग्नेट. ठीक आहे, पृथ्वीच्या बार मॅग्नेटमधून जाणारी एक लाईन, त्याला म्हणूयात इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक ॲक्सिस. ठीक आहे. कमिंग बॅक, परत एकदा बघून घ्या. हे बघा, जिओग्राफिक ॲक्सिस जी इमॅजिनरी लाईन होती, जी पृथ्वीच्या दोन्ही पोलमधनं जात होती, नॉर्थ आणि साऊथ, त्याला जिओग्राफिक ॲक्सिस म्हटलं. मॅग्नेटिक ॲक्सिस अँड इमॅजिनरी लाईन which is passing through the two poles of Earth's bar magnet, ही पृथ्वीच्या भूगर्भात असणारा. सो फरक काय केला बघितलं मी तुम्हाला फक्त या सेंटेन्समध्ये, अर्थ्स बार मॅग्नेट आणि वरती काय वापरला होता, टू पोल्स ऑफ अर्थ. म्हणजे सेम, काही बदल केलेला नाही. अँड इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू टू पोल्स ऑफ अर्थ, आणि इथं काय लिहिलं, अँड इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू टू पोल्स ऑफ अर्थ्स बार मॅग्नेट. फरक कळला? अरे फरक समजला? मग ही वोकॅब्युलरी अशी तयार करायची असते आपली फिजिक्सची. ओके, म्हणजे तुम्हाला जे वाक्य सुचत नाही, सर वाचलं होतं, लिहिलं होतं, पण आठवतच नाही आहे किंवा लक्षातच नाही राहिलं, तर मग हे जे कारणं असतात ना, ते इथून बंद होऊन जातात. ओके, लक्षात आलं मग सर्वांचं? मग आता सिमिलरली मला सांगा, जिओग्राफिक इक्वेटर, आता त्याच्याबद्दल लिहूयात. जिओग्राफिक इक्वेटर, मग काय जिओग्राफिक इक्वेटर, तर an imaginary line passing through center of earth and perpendicular to, yes, कुणाला perpendicular असते ती, and perpendicular to geographic axis. Geographic axis is called as geographic equator. ओके, बघा मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो परत एकदा. जिओग्राफिक इक्वेटर हा आहे बघा, सेंटरवाला ये वाला पार्ट देखो बच्चा पार्टी, ये वाला, ओ सॉरी कंट्रोल Z करता हूँ भाई, ये लाइन मारायला चुकलो. हां, तर हा जिओग्राफिक इक्वेटर आहे आपला, ये वाला देखो, ये जिओग्राफिक इक्वेटर, ये हुई ना बात. तो ये पहला आया था अपना जियोग्राफिक एक्सिस. ये जियोग्राफिक एक्सिस मतलब इमेजिनरी लाइन पासिंग थ्रू द टू पोल्स ऑफ द अर्थ. जियोग्राफिक इक्वेटर मतलब एन इमेजिनरी लाइन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ एंड परपेंडिकुलर टू, दोनों के बीच कितना एंगल दिख रहा है, 90 डिग्री, तो परपेंडिकुलर टू द जियोग्राफिक. ये देखो, पासिंग थ्रू सेंटर ऑफ द अर्थ एंड परपेंडिकुलर टू द GA. So similarly, would you like to tell me geographic जियोग्राफिक नहीं, अभी मैग्नेटिक इक्वेटर. मैग्नेट का है तो मैग्नेटिक इक्वेटर, अर्थ का है तो जियोग्राफिक. मैग्नेटिक इक्वेटर, तो सेम सेंटेंस, एन इमेजिनरी लाइन. हाँ बोलो आगे, पासिंग थ्रू सेंटर ऑफ द अर्थ, सेम परत, बट नाउ यहाँ पे परपेंडिकुलर टू whom and perpendicular to magnetic axis. झाली डेफिनेशन. ठीक है, इज कॉल्ड एज, या बोलो क्या बोलेंगे इसको, ME स्टैंड्स फॉर, यस साक्षी जी, प्रेम, मॅग्नेटिक इक्वेटर. यस करेक्ट. सो मग लॉजिक समजतंय तुम्हाला? तर मग अशा प्रकारे जिओग्राफिक ॲक्सिस, जिओग्राफिक मेरिडियन म्हणजे असं म्हणतात,
अर्थ मॅग्नेटिझमला जिओ मॅग्नेटिझम पण म्हणतात, दुसरा एक शब्द आहे जिओ मॅग्नेटिझम, किंवा त्याला टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम पण म्हणतात, टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम. मग ह्या गोष्टी आपल्याला आता अवगत करून घ्यायच्या आहे, माहिती करून घ्यायच्या आहे. सो मग ह्या ज्या छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत त्या समजून आल्या तुम्हाला, लॉजिक समजतंय त्यांच्यामधलं, Yes, sir. लॉजिक समजतंय. बरं, मग आता काय करायचं आहे आपल्याला ह्या तो जो जिओग्राफिक ॲक्सिस आहे, मॅग्नेटिक ॲक्सिस आहे, त्यांच्यामधनं जर एक इमॅजिनरी प्लेन गेला ना तर त्याला मेरिडियन म्हणतात, मेरिडियन. ठीक आहे. आता आपण असं करूयात, हे बघा, तुम्ही घरी टोमॅटो कापतात किंवा तुम्ही घरी लिंबू कापतात किंवा पेरू कापतात, तर कापताना आपण चाकू जो धरतो तो कुठल्या प्लेनमध्ये धरतो, हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? प्लेन म्हणजे केक कापता तुम्ही, सपोज Vertical. केक कापता, केक कापताना चाकू कसा धरतो आपण, व्हर्टिकल धरतो की हॉरिझॉन्टल धरतो? तर व्हर्टिकल, बरोबर. मग व्हर्टिकल म्हणजे तो सरफेसला कसा असतो, त्या केकच्या सरफेसला तुमचा चाकू कसा आला, परपेंडिक्युलर आला, बरोबर. सो मग त्यालाच म्हणतात मेरिडियन. म्हणजे आपल्याला आता त्या मेरिडियन बद्दल शिकायचं आहे, मेरिडियन. ठीक आहे. जस्ट अ मिनिट, मला हे चार्जिंगला लावू द्या बाबा. तर त्या 2 डेफिनेशन घेतो फक्त आणि मग थांबतो. तर जिओग्राफिक मेरिडियन, मग आपल्याला हे शिकायचं आहे, जिओग्राफिक मेरिडियन. मग हा एक इमॅजिनरी प्लेन आहे. ठीक आहे. अँड इमॅजिनरी प्लेन पासिंग अलॉंग व्हर्टिकल म्हणता, अँड इमॅजिनरी व्हर्टिकल प्लेन पासिंग अलॉंग जिओग्राफिक ॲक्सिसच्या अलॉंग पास होतोय, अँड परपेंडिक्युलर टू द सरफेस, परपेंडिक्युलर टू अर्थ्स सरफेस इज कॉल्ड ॲज, इसको बोलते हैं GM. An imaginary vertical plane passing along geographic axis and perpendicular to Earth's surface is called as geographic meridian. मग तसंच मॅग्नेटिक मेरिडियन, मॅग्नेटच्या ॲक्सिसमधून जाणारा व्हर्टिकल प्लेन जो मॅग्नेटला आता उभा कापणार आहे. ठीक आहे. मग सेम डेफिनेशन बघा, म्हणजे मी मुद्दामून त्या दोन डेफिनेशन एकाच कागदावर घेतल्यात. अँड इमॅजिनरी व्हर्टिकल प्लेन पासिंग अलॉंग magnetic, an imaginary vertical plane passing along magnetic axis and perpendicular to Earth's surface. ठीक आहे. perpendicular to Earth's surface. आता सरफेस तर अर्थच आहे, कारण मॅग्नेट अर्थच्या आतमध्ये, इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक मेरिडियन. मग बच्चा पार्टी, आता बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा होता तुमचा जिओग्राफिक ॲक्सिस GA, हा काय होता तुमचा मॅग्नेटिक ॲक्सिस. ठीक आहे. मग यांच्या अलॉंग जे प्लेन चालले आहेत, म्हणजे बघा जिओग्राफिक ॲक्सिस याच्या अलॉंग मी आता इथं वाटल्यास ड्रॉ करताना तुम्ही बघा, जिओग्राफिक ॲक्सिस असा कम्प्लिटली असा चालला आहे, सपोज सरळ चालला आहे, एक पत्राचा असा चालला आहे सपोज, जो असा उभा लाईक दिस. ठीक आहे. आणि तो असा चालला आहे, आणि हा जो पत्रा आहे ना, हा आता असा तिरका चालला आहे. ठीक आहे. आणि मग जो प्लेन चालले आहेत एकमेकांशी, ठीक आहे, लाईक दिस. ठीक आहे. तर मग ते दोघं इन्क्लाइंड आहे एकमेकांना, इन्क्लाइंड अशा अँगलला आहे थीटा. सो जो थीटा अँगल चालला आहे, मग तो जो थीटा आहे त्याला म्हणतात अँगल मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणतात, डिक्लिनेशन. मग हा जो व्हर्टिकल प्लेन चालला आहे, इमॅजिनरी व्हर्टिकल प्लेन, हा व्हर्टिकल प्लेन, सो दिस इज व्हर्टिकल प्लेन, इमॅजिनरी व्हर्टिकल प्लेन. तो इसको विच इज पासिंग अलॉंग जिओग्राफिक ॲक्सिस, त्याला म्हणतात जिओग्राफिक मेरिडियन. अँड दिस इज इमॅजिनरी व्हर्टिकल प्लेन विच इज पासिंग थ्रू मैग्नेटिक एक्सिस, तो इसको बोलते हैं मैग्नेटिक मेरिडियन.
और दोनों के बीच जो एंगल है उसको बोलते हैं फिर मॅग्नेटिक डिक्लिनेशन. ठीक आहे. मग पुस्तकामध्ये कधी कधी असं पण ड्रॉ केलेलं आहे की हा सपोज तुमचा जिओग्राफिक ॲक्सिस आहे, त्यानंतर हा मॅग्नेटिक मेरिडियन आहे. मग ह्या दोघांमध्ये जे असणारा एंगल आहे हे बघा हा एंगल. सो इसको बोला जाता है सपोज दिस इज जिओग्राफिक मेरिडियन. हा पूर्ण प्लेन जो आहे ना, असे 2 पानं जर धरले तुम्ही वहीचे इन्क्लाइंड ॲट सम अँगल, आणि इकडचं पान आणि तिकडचं पान, या दोघांमध्ये जो असणारा अँगल आहे, मग इकडचं जे पान आहे आत्ता त्याला मॅग्नेटिक मेरिडियन म्हणूया, तिकडचा येतो जिओग्राफिक मेरिडियन. आणि हा जो थीटा आहे दिस इज अँगल बिटवीन जिओग्राफिक मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन. सो दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डिक्लिनेशन. ठीक आहे. सो हा पार्ट मी सोमवारच्या सेशनमध्ये तुम्हाला शिकवेल. यू विल गेट बेटर आयडिया अबाउट दिस. तोपर्यंत मग आपण थांबूया. ओके. ठीक आहे. सो परत एकदा क्विक रिव्हिजन करवतो. सोपा पार्ट होता. सो गॉस लॉ इन मॅग्नेटिझम आपण बघितला की द नेट मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए क्लोज गॉसियन सरफेस इज ऑलवेज 0. इन कॉन्ट्रास्ट मी तुम्हाला गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण शिकवला. तर तिथं गॉस लॉ जो बनतो तो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/ε0 टाइम्स द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस एन्क्लोज बाय द सरफेस. व्हॉट इज ε0 ते इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये मी तुम्हाला शिकवेलच. त्यानंतर अर्थ मॅग्नेटिझमला सुरुवात केली, ज्याला आपण जिओ मॅग्नेटिझम किंवा टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम म्हणतो. आणि अर्थ मॅग्नेटिझममध्ये पृथ्वीच्या ज्या भूगर्भ आहे त्याच्यामध्ये एक खूप मोठा ह्यूज बार मॅग्नेट आहे असं म्हणतात. पण पृथ्वीचा जिओग्राफिक ॲक्सिस आणि मॅग्नेटचा मॅग्नेटिक ॲक्सिस दोघं एकमेकांना मॅच करत नाही. थोडेसे ते इन्क्लाइंड आहे एकमेकांना, आणि दॅट इन्क्लिनेशन अँगल इज 11.3 डिग्री. आणि जो इमॅजिनरी लाईन 2 पोल्स ऑफ अर्थमधनं जाईल त्याला आपण जिओग्राफिक ॲक्सिस म्हणतो. जी इमॅजिनरी लाईन 2 पोल्स ऑफ अर्थ बार मॅग्नेटमधनं जाते त्याला मॅग्नेटिक ॲक्सिस म्हणतो. आणि जी इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ असेल पण परपेंडिक्युलर टू जिओग्राफिक ॲक्सिस असेल तिला आपण जिओग्राफिक इक्वेटर म्हणतो. सिमिलरली मॅग्नेटिक इक्वेटरचं पण तसं. जिओग्राफिक मेरिडियन म्हणजे काय, एक व्हर्टिकल प्लेन आहे, इमॅजिनरी आहे. मॅग्नेटिक मेरिडियन आहे तो पण एक व्हर्टिकल प्लेन आहे आणि इमॅजिनरी आहे. सो अशा गोष्टी आपण आज शिकलो. आणि त्याचाच पुढचा पार्ट आणि त्याच्यावर बेस असणारे प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊयात. ओके. साक्षी, सिद्धी, थांबूयात. सर उद्याच्या टेस्टला लॉज ऑफ मोशन पण आहे का? मी 4 चॅप्टरवर टाकलेत क्वेश्चन्स साक्षी. हा सर, पण आपण नाही लॉज ऑफ मोशनवर नाही आहे. पहिला आहे युनिट्स अँड मेजरमेंट, दुसरा आहे मॅथमॅटिकल मेथड स्केलर अँड वेक्टर ज्याला म्हणतो, तिसरा आहे मोशन इन प्लेन, आणि चौथा डायरेक्ट करंट इलेक्ट्रिसिटी. मॅग्नेटिझम हो सर, कारण लॉज ऑफ मोशन राहिलाय आपलं शिकवायचं. हो नाही टाकलेलं नाही प्रश्न त्याच्यावर. आणि हा घेतला करंट इलेक्ट्रिसिटी टाकलाय. हा करंट इलेक्ट्रिसिटी टाकलेला आहे म्हटलं. हा नाही घेतला आत्ताचा, मॅग्नेटिझम नाही घेतलेला. हां 4च चॅप्टर आहेत. ओके ठीक आहे. थांबूयात मग. चलो बाय बाय, गुड नाईट.